डोअर ओपन करूया आणि कन्फर्म करूया. सरांच्या परवानगी शिवाय आपण हे दार उघडायचं नाहीये. गॉड ईशा, अगं मग कन्फर्म कसं होणार? सोन्याताई नको करायला कन्फर्म. मला खात्री आहे सर आतच आहे. इतका ट्रस्ट आहे माझा सरांवर पूर्ण विश्वास. हाच विश्वास तुला एक दिवस त्रासदायक ठरणार आहे ईशा. सर असे का बघताय माझ्याकडे? तू कुठे झोपलीस तुला माहितीये का? सर तुमचीच वाट बघत बसले होते आणि बसल्या बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही मला. उठवायचं नाही का? तू जर माझी वाट बघत बघत इथे झोपू शकतेस तर मी तू उठेपर्यंत तुझी वाट नाही बघू शकत. तर कसं सुचतं हो एवढं गोड बोलायला? तुला कसं जमतं इतकं गोड वागायला? मी खोलीतनं बाहेर आलो आणि मला समोर तू दिसलीस. अशी कधी कोणी कोणाची वाट बघतं का ईशा? मी बघते. तर भूक लागली असेल ना तुम्हाला? चला आज तुमच्यासाठी कारल्याची स्पेशल भाजी बनवली. कारलं? हो सर, कारलं. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कडू कारल्याची भाजी आहे. माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला. चला चव तर घेऊन बघा. सर काय झालं? चला सावकाश विक्रांत, लागेल ना. काय नाही, चल. सर तुमच्या पायाला लागलंय. एवढं काय नाही, चल. सर दिसतंय मला. आणि तुम्ही लंगडता सुद्धा आज चालताना. दुखतंय ना मध्ये मध्ये? एवढी सगळं लक्षातच नाही आलं माझ्या. असं कसं लक्षात नाही आलं? शुगर शुगर असते की असं होतं, आपल्याला कळत नाही. माझ्यावरती विश्वास नसेल तर डॉक्टरला विचार, ते सुद्धा तुला हेच सांग. चला, फार काय नाहीये ईशा. हळू. ईशा, ए ईशा, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. द्या. हो असू दे, मला सवय असू दे. वेलकम वेलकम ईशाचे. या या या. नमस्कार. नमस्कार. अहो जड आहेत पण पिशव्या. घे द्या. घ्या. ईशा. हो मंदा, बोलवून आणते. हो बोलवते. या ना. या या. कम कम प्लीज. कसे आहात? व्हेरी फाईन व्हेरी फाईन. आज सकाळी सकाळी छान सरप्राईज दिलं. हो, ईशाला पण माहिती नाहीये. आई अगं तू कधी आलीस आणि काहीच कसं कळवलं नाहीस मला? अगं तुमच्या घरात सरप्राईज द्यायची पद्धत आहे ना, मग मी पण शिकले आणि आज दिलं. आई अगं पण मी आलेस आहे तुला घ्यायला. ट्रेनने कशाला एकटी आलीस? अगं मग काय झालं? अगं तुझ्या बाबांमुळे सवय मला ट्रेननी यायची. अगं आई पण काहीच न सांगता कशी काय आलीस? अगं ईशा वेट, जरा पाणी तरी घेऊ दे ना. घ्या.
बर का ईशा, यावेळी मी तुझ्यासाठी नाही आले. म्हणजे थँक्यू सो मच फॉर कमिंग. अहो म्हणजे काय, शिकवायला कोणी थँक्यू म्हणतं का? शिकवायला सोनियाला काय ते? अहो काय झालं सांगते तुम्हाला. होळीला तुम्ही आला होतात ना, तेव्हा माझ्या आणि सोनिया त्यांच्या खूप गप्पा झाल्या. तेव्हा त्या मला म्हणाल्या की मला पापड आणि कुरड्या करताच येत नाही, चकल्या सुद्धा करता येत नाही, तुम्ही शिकवाल का मला? म्हणलं हो अगदी शिकवेन. म्हणून मी आज त्यांना हे सगळं शिकवायला आली. What? सोनिया यू पापड गुड. व्हाय नॉट? कम ऑन जयदीप. नाही वाय नॉट वगैरे ठीक आहे, बट म्हणजे कसं काय अचानक? अरे कसं काय म्हणजे? मला वाटलं काहीतरी नवीन शिकावं. तसंही मला घरी बसल्या बसल्या बराच टाइम असतो. सो म्हटलं लेट्स लर्न समथिंग न्यू. अरे वा, चांगलंय. थँक्यू. आय कांट बिलीव्ह दिस. गुड. कम ऑन जयदीप, इनफ. बर सोनिया ताई, आपण ज्या पापड कुरड्या करणार त्या वाळवायच्या कुठे? ओ, पापड वाळवायचे पण असतात का? अहो म्हणजे काय, आम्ही चाळीत पापड कुरड्या केल्या ना की गच्चीवर वाळवतो, पण तुमच्या इथे कुठे डोंट वरी, आमच्याकडे सुद्धा गच्ची आहे. डोंट वरी. या. आहे का? वा, मग प्रश्नच नाही. आई अगं पण बाबा का नाही आले? अगं त्यांना मी सांगितलंच नाही. आता पापड करायच्या, कुरड्या करायच्या, चकल्या करायच्या, ही सगळी कामं बायकांची ना, त्यांचं काय काम आहे इथे? ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी फोनवर नंतर. अगं ईशा, जावई बापू कुठे आहेत? आई अगं ते ह्या वेळेला कुठे घरात असतात, ते गेले केव्हाच ऑफिसला. अगं बाई हो का? बर बर. मंदा, ईशाच्या आईसाठी चहा आण. जखम कधी झाली तुला? काय कळलं नाही. ती राजेशच्या घरी गेलो होतो ना आपण, बहुधा तिकडे झाली असेल. तेव्हा लक्षात नाही आलं माझ्या. घरी गेल्यानंतर हिचं बरोबर लक्ष गेलं. सर तुम्हाला जखम झाली आहे का? सर तुम्हाला दुखतंय का? झालं सुरू. कावळी कावळी नुसती सगळीकडे लक्ष असतं तिचं. तू जरा सांभाळून राहावं. हे बघ, ते माझं मी बघतो. तुझं काम केलंस का? माकडाला शोधलंस का? सोपं का माकड मिळणं? जेणे सोपं आहे का अवघड आहे तुझा प्रश्न आहे. त्या माकडाला आणून माझ्यासमोर उभा कर बस. चालू आहे शोध काम. लवकरात लवकर शोध, नाही तर हिची परत डोक्याला भुणभुण सुरू होईल. सर त्या गजा वाटेलचा शोध लागला का? सर त्याला लवकर शोधा. हिच्या म्हणजे ना डोक्याला शॉर्ट आहे. गजा पाटील नावाचं माकड शोधणं हा तू मला डोक्याला शॉट दिलास विक्रांत. कोण मिळणार असा माणूस? झेंड्या माझा प्रश्न नाही, तुझा प्रश्न आहे. तू शोधायचंस. कोणी शोध. हवे तितके पैसे त्याच्या तोंडात कोंब, पण त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं पाहिजे की येस मी वाघ आहे. कळलं? गुड मॉर्निंग सर. येस. गुड मॉर्निंग झेंडे. सर सगळं ओके आहे ना? झेंड्यांनी नेहमीसारखं ग्रीट सुद्धा नाही केलं मला. ते जाऊ दे, तू कामासमोर. सॉरी सर. पहिली मीटिंग आहे मिस्टर शहा बरोबर. दुसरी मीटिंग मिस्टर कुलकर्णी बरोबर, जी आपली पेंडिंग होती 4 दिवसांपूर्वीची. मायरा, येस सर. ईशा ऑफिसला येणार नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. आजच्या दिवस मी सगळं मॅनेज करेन. नाही, यापुढे तुलाच सगळं मॅनेज करावं लागेल. याआधी जसं करत होतीस तसंच. ईशा ऑफिसला येणार नाहीये. रिअली? येस. ओके. म्हणजे सर मिसेस सरंजामे यापुढे ऑफिसला येणारच नाहीयेत. नाही, म्हणजे तिनेच तसं ठरवलं होतं. सो बीट. सांगा काय आजच्या अपॉइंटमेंट्स? आय एम सो सॉरी सर. ऑफकोर्स. ओके, सो पहिली मीटिंग मिस्टर शहा बरोबर. त्याच्यानंतर 4 दिवसांपूर्वीची जी मीटिंग होती मिस्टर कुलकर्णी बरोबर, ती पेंडिंग आहे. सो वी हॅव टू डू इट. अगं मीच त्यांना गप्प केलं.
म्हटलं माझ्या मागे भुणभुण लावू नका. अगं ईशा, मीच एकटी बोलतेय, चहा पी ना. नकोय आई मला. अगं मग कपभर चहा वाया घालवणार आहेस का? पी. आई अगं नकोय मला, प्लीज. ईशा, अगं काय झालंय तुला? म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये, चहा पित नाहीये, काही टेन्शन नाहीये ना? नाही आई. अगं हे बघ, मी तुझी आई आहे, मला सगळं कळतं. काय झालंय सांग बघू. आई अगं ते ऑफिस मध्ये एक मोठा प्रॉब्लेम चाललाय, त्याचाच विचार करतेय मी, बाकी काही नाही. ईशा, सुखी संसाराचा एक मंत्र सांगू. ऑफिस मधले प्रश्न ऑफिस मध्ये सोडवायचे, घरामधले प्रश्न घरी सोडवायचे. घरी काय प्रश्न असणार आहे ताई? अगं म्हणजे काय, स्वयंपाक नीट झालाय की नाही, गॅस संपलाय का, जावई बापूंच्या आवडीचा स्वयंपाक झालाय की नाही, ते आहेतच ना. आणि मला एक सांग, जावई बापूंना कसली काळजी आहे का? नाही, तसं काही नाहीये. म्हणजे खरं खरं सांग. नाही म्हणजे काय झालं, त्या दिवशी आम्ही आलो होतो तेव्हा त्या खोलीत ते बसले होते ना. त्या खोलीत? म्हणजे आई तुला कोणी सांगितलंय त्या खोलीबद्दल? अगं नाही नाही, असं काही नाही. म्हणजे त्या दिवशी ते नाही का, त्या दिवशी ते कॉन्फरन्स कॉलवर होते. हा असेल, असंच असेल. आई असंच वगैरे काही नाहीये. मला सांग, तुला कोणी सांगितलंय त्या रूम बद्दल? अगं अगं बाई, ईशाची मॉम. सोनिया ताई, चला आपल्याला चकल्या करायच्यात ना. हा उशीर होईल करायला. चला चला चला. हो ईशाची मॉम, इतकी काही गडबड नाहीये. तुम्हाला जर गप्पा मारायच्या असतील तर यू कॅन जस्ट कॅरी ऑन. नाही नाही, असं कसं, चकल्या करायला वेळ लागतो हो. चला चला चला. हो खरंच इतकी काही घाई नाहीये. इट्स ओके. अहो चला सोनिया ताई, वेळ लागतो सगळं करायला. चला चला. ओके ओके, चला चला, या या या. चला, येते हा ईशा. आई साहेब, काय रे? माझ्याकडे एक सरप्राईज आहे. सरप्राईज? काय? डॅन टडॅन! काय आहे हे? सोनियाने बनवलेल्या क्रिस्पी अँड टेस्टी चकल्या. आणि आई साहेब, आता हे पण टेस्ट करून बघाच. आता हे काय आहे? सोनियाज पापड. आई साहेब, आई साहेब, हो तुम्ही हसताय? हो, मी तर इथे खरंच बिझनेस आयडियाचा विचार करतोय, सोनियाने बनवलेले पदार्थ मार्केट करण्यासाठी. काही काय जयदीप, अजून कशाचा कशाला पत्ता नाही. आणि मी सांगते बघ, चकल्या आणि पापड ईशाची आईच करणार, ही नुसती बघत राहणार. यू नेव्हर नो आई साहेब, सोनियाचं खरंच काही सांगता येत नाही. आणि सध्या तरी मी फक्त शॉक्ड आहे. आणि सोनिया या नावाला चकल्या आणि पापड हे पदार्थ सूटच करत नाहीत ना. हे सगळं ईशामुळे झालंय. तिच्यामुळे घराला घर पण आलंय बघ. युअर राईट आई साहेब. माय फ्रेंड वहिनी सगळ्यांचंच इतकं प्रेमानं करते ना, की घरी आल्यावर खरंच छान वाटतं. आणि म्हणूनच सोनियाने उचल खाल्ली असणार. म्हणजे अरे, आम्हा बायकांच्यात थोडीशी असूया असतेच. आता ईशाचं एवढं कौतुक होत आहे म्हटल्यावर सोनियाला वाटलं असेल ना, आपण किचन मध्ये थोडं काम करावं म्हणून. आणि म्हणूनच तिने चकल्या शिकायचं ठरवलं असणार. पण आई साहेब, ती जर खरंच शिकली ना, तर मी सोनियाज चकली असा ब्रँड वर्ल्ड वाईड फेमस करणार आहे. सोनिया जगभरात सगळीकडे पोहोचेल. नको रे बाबा, बिझनेस वगैरे काही करू नकोस. ते दादाला बघू दे, कळलं का? काय साहेब, येईल मला पण जमेल. तुम्ही का मला नेहमी अंडर एस्टिमेट करता? अरे चिडू नकोस जयदीप. अरे तसं नाही रे बाळा. जयदीप, तुम्हाला सांगितलं होतं ना, डायरेक्ट त्या रूम बद्दल बोलायचं नाही म्हणून. मग अहो काय करणार, तोंडातून एकदम निघून गेलं, म्हणजे कळलंच नाही. असं कसं काय निघून जातं तुमच्या तोंडातून?
हे बघा, आता नीट लक्षपूर्वक, ओके? नाहीतर तुम्ही आपला सगळा प्लॅन चौपट करून टाकाल. ऐका ना सोनियाताई, काय? जरा प्लॅन परत समजून सांगा ना. ओके, तर नीट नीट ऐका. हो हो हो. हे बघा, ब्रोईन लॉ आहेत ना. अगं बाई, ब्रोईनला म्हणजे आमचे जावई बापू. गुड. तुमचे जावई बापू, करेक्ट. तुमचे जावई बापू आतमध्ये काय करतात हा. हे मोठी मिस्ट्री आहे की नाही? आहे की नाही? काय? मिस्ट्री, रहस्य. हा हा? हो, रहस्य. हो, त्याच्यावर तर एवढ्या कथा निघाल्या ना, पुस्तकं निघाली. अरे, रहस्य कथा. आपल्याला त्या पुस्तकांमधलं रहस्य शोधून नाही काढायचंय, नाही. या घरातलं रहस्य शोधून काढायचंय. कळतंय का? हो हा? हो आणि हा आपला प्लॅन आहे. हो कळतंय? हो. हा, पण हा आपला प्लॅन लपून छपून करायचा. कळतंय? त्यामुळे बोलताना जरा प्लीज काळजी घ्या. हो ओके? हो. हा, गडबडू नका आज सारखं. नाही नाही. चला चकली करायला घेऊया, हा. नाहीतर घरच्यांना संशय येईल. चला घ्या. हो. ते एप्रन घ्या. ते एप्रन घ्या. काय घेऊ? ते फडकं घ्या. अगं बाई, हे का? घ्या, बांधा. आणा. काय हे? याला एप्रन म्हणतात. हे असं घालायचं आणि मागे बांधायचं. बांधा. छान दिसतंय सोनियाताई. हे घातल्यावर छान दिसतंय. तुमच्या पायाला लागलंय एवढं काय नाही, चल. सर, दिसतंय मला. आणि तुम्ही लंगडता सुद्धा आज चालताना. दुखतंय ना मध्ये मध्ये? एवढी जखम? मला लक्षातच नाही आलं माझ्या. या पायाला लागलंय हे खरंच सरांच्या लक्षात आलं नाही? मध्येच लंगडत होते ते. म्हणजे दुखत तर नक्कीच असणार त्यांना. काहीच कळत नाहीये मला. आणि त्या गजा पाटीलचं काय? मला तर असं झालंय की कधी एकदा त्याला पकडतायत. हा, बोल. सर, कसे आहात? मी बरा आहे. नाही, तुमचा पाय बरा आहे का? पायाला काय झालंय हे विचारायला फोन केला होतास? हो, म्हणजे ते विचारायचंच होतं. आणि दुसरं म्हणजे माझी आई तुमच्याबद्दल विचारत होती. आई? तुझी आई कर्जतला आली? हो, सोनियाताईंनी तिला बोलवून घेतलंय चकल्या आणि पापड शिकण्यासाठी. अरे वा, जगातलं आश्चर्यच आहे म्हणायचं आहे. छान छान छान, मस्त. आता आई बरोबर गप्पा मार आणि त्यांना नमस्कार सांग माझा. हो सर. सर, मी ऑफिसला येऊ? ऑफिसला? का? तू कशाला येतेस ऑफिसला? सर, अहो, मला घरी चैन नाही पडत आहे. अरे, आता तुझी आई आली घरी, चैन न पडायला काय झालंय तुला? तिच्याशी गप्पा मार, बोल तिच्याशी. सर, त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा. पण सर, मिळाला ना तो? प्रयत्न करतोच आहे ना मी. सर, अहो, काहीही झालं तरी तो मिळाला पाहिजे. सर, त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे. त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर. ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल तो. सर, अहो, त्या राजेशने आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं. सर, निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे. ईशा, तुला किती वेळा सांगितलं मी की गजा पाटील हे नाव आपल्या घरात उच्चारू नकोस. कोणी ऐकलं तर काय परिणाम होतील त्याचे? तुला कळत नाही का? सर, अहो,
मला वाटतंय की वाटलं आपल्या मनात आलं की गजा पाटील पकडला जायला पाहिजे तर तो लगेच पकडला जाणार आहे. त्याला वेळ लागतो का नाही? धीर धरायचा असतो ईशा. चल मी आता ठेवतो फोन, काम आहे ऑफिसमध्ये. ओके. बाय. कटकट आहे ईशीची, फार स्वतःला शहाणी समजायला लागली. डोक्याला ताप करायला लागली. साहेब साहेब आईने किचन मध्ये बोलावलंय. आले.